अगं अश्विनी, आता तुझ्यासाठी मला एक चांगलं स्थळ पाहावं लागेल ग परत. मी आता खूप वैतागले ग, खूप कंटाळले. टेन्शन नको घेऊ, होऊन जाईल. चांगलं स्टँडर्ड भेटायला पाहिजे. होईन ना. पाहू आता त्या मंगलकडे तरी, ती म्हटली होती मला, तर तिच्याकडे तरी, तिला तरी सांगते. मंगल, अगं तिचा तर दरवाजा बंद आहे, बाहेर गेली वाटतं ही. हो वाटतं. मंगल, चल थोड्या वेळ ती येईपर्यंत बसूत आपण इथे. आली वाटतं. काय म्हणते तू? अगं मंगल, आम्ही तुझ्याकडे चालवतो आणि हा दरवाजा का बरं ग बंद इकडचा? अगं मम्मी, तिकडे ना खूपच अडचण आहे ना, त्याच्यामुळे तो दरवाजा बंद केलाय. हा का? मग आता तिकडून एंट्री केली काय तू परत? हो, मग इकडनं एक दरवाजा ठेवलाय ना त्यांनी. हो का? हा, मग इकडं भरपूर सामान आहे ना ग, मग खूप इकडं दगदग करायची, तिकडं पण दगदग करायची. मग त्याच्यापेक्षा म्हंटल इकडं बंदच करून टाका आणि तिकडच ठेवा. बरं जाऊ दे, बैस आता इथेच. आता कुठे नाही, बैस आता, कुठे जाती? बैस बैस इथे, बैस ना. काय काम काढलं? अगं मी काय म्हणते, अगं या अश्विनीसाठी चांगलं स्थळ पहा ना एखादं. तू म्हटली ना आहे कोणी तुझं नातेवाईकामध्ये. अगं मम्मी बोलले ते, पण मग ते त्यांनाच माहिती आहे, त्यांनीच बघितलंय ते. अगं पण आता किती हे पा, किती मी तर खूप कंटाळले ग, थकले मी आता ते स्थळ पाहून पाहून. एक तर आपल्याला मुलगा चांगला हवा, त्याचं घर दार, त्याला सगळं शेती वगैरे हवी, सगळ्या गोष्टी आहेत ना ग. बरं आता कुठे पाहायचं सांग बरं तू तर. त्यांना ना मी फोन करते आणि बोलून घेते मी. नाही कुठे एवढं वय होत चाललंय. अगं अश्विनी, तुझं वय नाही पण जबाबदारी आहे. वेळेवरती वयामध्ये झालं तर बरं आहे ना. एवढं टेन्शन नको घेतो मम्मी. अगं होऊन जाईल, पण कसं परत लोक कसे भेटतील, काय कसं भेटत. आता पहा बरं या मंगलचं. आणि तू ड्रेस वगैरे घातलेलं चालतं का ते पाहुण्यांना? हो मम्मी, सगळी परमिशन आहे. हो का? अरे वा, असं देऊ या या पाहुणे आमची साली आले म्हणजे वाव. हा ना, आता आनंद म्हणजे काय, आता आमचा आनंद गगनात माप देवच उतरले आमच्या इथं. काय म्हटलं चला जाऊ भेटून येऊ म्हटलं. तिच्यासाठी अश्विनी साठी एखादं चांगलं स्थळ पहा. तुम्ही तर बोलले होते म्हणजे आम्ही नोकरीवाल्याला देणार आहे ना, आम्ही असं नॉर्मल. नाही, मग आपण नोकरीवालाच पाहिजे मुलगा, शेती पाहिजे, घरचं घर पाहिजे, थोडस गाडी घोडं पाहिजे. अजून हेलिकॉप्टर. अहो पण पाहुणे आता घेऊन टाका ना. अहो पण पाहुणे हेलिकॉप्टर असं कसं काय? एवढी पोरगी माझी शिकलेली आहे, तुम्हाला तर माहिती आहे तुमची मेवणी शिकलेली, सुंदर आहे, सुशील आहे, सगळं ठीक आहे. मग पण शेती पाहिजे ना मुलाला, थोडीफार शेती पण पाहिजे. आम्हाला मी देत नव्हते. पण मग आता तुम्ही नोकरीला आहेत ना. आम्हाला काही नोकरीला आहे, आम्हाला शेती नाही, गाडी आता आम्ही घेतली लग्नाच्या आमची गाडी. आमची काय तर गरज होतं फक्त. एक दिली ना तुम्हाला. पण दिली ना तुम्हाला, तुम्ही नोकरीवरती गाडी गोडी सगळं घेतलंय ना. खुश आहे मी, मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझं काय म्हणणं आहे, जसं आम्ही ज्या अपेक्षा आहे ना, त्यांना शेती पाहिजे. अहो पण माझी मोठी पोरगी समजूतदार आहे, माझी पोरगी थोडीशी जरा लाडकी आहे, लाडाची पोर आहे माझी. लाडाची पोर आहे ना, ती काय हरकत नाहीये, तिला समजून सांगायचं बाई. एखादं चांगलं स्थळ पहा. मग आता तुमचं कर्तव्य आहे, तुमची मोठे जावई आहे तुम्ही. स्थळ पाहतो, पण तुमची एवढी अपेक्षा आहे ना, मला असं वाटतं तुम्हाला ते आयुष्यभर तिला घरीच ठेवला तुमच्याकडे. नाही हो, असं काय बोलतात ते, काय पोरी काय आयुष्यभर घरी सांभाळायचं वस्तू आहे का ती? तुम्ही ते स्थळ बघितलं तर बघा, ते तुमच्याच. अगं तुझ्यासारखं तरी पाहिजे ना ग निदान. माझ्या मित्राचा लहान भाऊ आहे, स्थळ लय भारी आहे. तुम्हाला शेती पाहिजे, त्या माणसाला काही शेती नाही, आपण मी नाही करणार. पण शेती असली तरी माझी पोरगी काही शेतीत काम करणार नाही. शेती काम करणार नाही. शेती करायची नाही ना, मग शेतीची अपेक्षा करूच नाही. शेती पाहिजे ना. नाही शेती पाहिजे ना. माती चोळणार नाही, पण ती करून घेईल ना. अरे काय करून घेईल? अहो ते लोक कामाला लावून करून घेईल त्यांच्याकडून. पण तुम्ही सांगा शेती पाहिजे का नाही आज? एक काम करा, तुम्ही तुमचं दुसरंच पहा. नाही असं नाही, आता तुमचं कर्तव्य आहे. मी तुमच्याकडे का आले? मी शब्द टाकील मी त्यांना. तुमच्याकडे आले मी. पोरग सरकारी नोकरीला आहे, शेती नाही त्यांच्याकडे. आपण एकदा तर विचारून बघा. घेतील काय माहिती का ना, एकदम माणसं पोरग कर्तव्यगार पाहिजे. फक्त पोरग व्यसनी नको, निर्व्यसनी पोरग पाहिजे. ते तर आहेच, ते तर पाहिजेच.
ते तर पाहिजेच ना. बघा, काय आणि माहिती का दिसायला चांगलं पाहिजे. दिसायला चांगला पाहिजे. नाही तू एक काम कर सलमान खान बाकी अजून आता डिसिस करून घे आजच कर. आता ते सलमान तिच्याला खान नका रे. आता तुझ्या पण दाजीला मी आता का ते काळे सांग. का गोरं म्हणून बघून केलं का? मग अगं पण तुला चांगलंच पाहून इकडे दिलं ना. इकडे जरा तुला चांगलंच पाहून दिलं ना. तुझं काय हं? अगं मम्मी तिला समजत कसं नाही? एवढे ती तुला काळ्या गोऱ्या- सुशिक्षित भेटले, एवढे सरकारी नोकरी आहे, गाडी आहे, एवढं सगळं आहे. अगं हो मम्मी पण तसं मी मग ते तिला पण तिला पाहिजे सांगते ना. बरं का मामी तसंच ऐका. तिला पाहिजे. मामी, तुम्हाला जर तिचं लग्न करायचं असेल ना माझे 2 शब्द ऐकणार आहे तुम्ही. बोला ना. माझं काय म्हणणं आहे तिचं शिकलेलं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तिचं. हा हं? बरोबर. तुम्ही तिला नोकरी बी करू द्यायचं नाही म्हणता, शेती बी करू द्यायचं नाही म्हणता. असं करा मुलीला तुम्हाला आनंद सुख पाहिजे ना आयुष्यभर एक नोकरीवाला पाहतो मी चांगला सरकारी. तिला मस्तपैकी पेमेंट भेटेल दर महिन्याला. तिला काय करायचं आप पोटाला लागत आहे किती 2-4 हजाराचं किराणा घर चालू कानू हा चांगलं बघू ना. आता घ्या नाही तर आता अशी टकले टुकले पण नका आणू. काय माहिती अहो का? तिचा एक एकच निघतंय. तू एक एकच काढून राहिली. हं. आता मला एक तुम्ही सांग. कोणी घेऊन येशाल नाही, नाही. दाजी? बरं मला एक सांग लग्न झाले माझे केसायचं काय काम पडलं तुला काहीच काय नाही. कामात आले का माझे नाही. केस? मागच्या वेळेस आले होते ना तुम्ही तो टकला टुकला घेऊन हा, तसं ते नका ठीक आहे. आपण केसायचं काही संबंधच राहत नाही लग्न अहो झालं पण निदान दिसायला चांगलं पाहिजे. निदान तिच्या जोडायला जोडचं पाहिजे का पण नाही. एखाद्याला समजा वेळेच्या पहिले पडलं तर मग त्याला काय करतात त्याला तरी कोणाशी लग्न करावं. पण म्हणजे तो बाई दाजी मला टकल्या टुकल्या आणून नाही देते. नाही तसं नाही नाही असं नका. चांगलं स्थळ पहा, चांगलं पोरगा पहा, जरा गाडी घोडं म्हणजे नाही, सगळं निदान बघतो व्यवस्थित बघतो. फिरायला बिरायला तरी मामी, पोरगी जाऊ तुमची शकेल जरा अपेक्षा माझी. कमी करा. अहो पण अपेक्षा पण आता ती अहो, माझी आपल्याकडे पोरगी गाडी मला आहे, काय त्याच्यामुळे वाटतं मम्मी सुखात म्हणतीये. या बा काय हो राहिलं माहितीये का आज आहे ना सुखात राहायला पाहिजे माझी पोरगी. मुलीच्या बापाच्या आई बापाच्या जास्त अपेक्षा वाढल्या ना मुलं 30-30, 35-35 वर्षापर्यंत त्यांना मुली नाही भेट राहिल्या आणि शेवटी मुलीचे लग्न नाही होते मुली कोणा मागे पळून जाऊ राहिल्या मग तुम्हाला तसं होते मी नाही जाणार. नाही नाही तू तसं नाही जाणार मी उदाहरण दिलं तू तशी नाही मला माहिती पण इलाज नाही ना शेवटी हा ते पण बरोबर माणसाला आहे. पोटाला भूक लागली तर माणूस खात ना बरोबर मग आहे. लग्नाचं वय झालं तर लग्न व्हायला पाहिजे की नाही व्हायला व्हायला पाहिजे. तेच काळजी वाट म्हणून तर मी तुमच्या दोघांकडे आले मी आज. अगं मम्मी पण मम्मीचं ऐक चाललंय ना मी तू तर पण. थांबून घेईन मम्मीच्या इथं. मम्मीच्या डोक्यावर ओझं मम्मीचं व्हायचं. चाललंय ना मग मम्मीने पाय बाई मंगल चांगलं एखादं स्थळ पाय तिला. जर तुम्ही नवरा बायको नाही, जरा का चांगलं मामी? स्थळ पहा. तिचं काही बाहेर काहीच नाही नाही असं काही नाही. बोलता माझी पोरगी अशी नाहीये तसं काही नाहीये सगळं आहे बा, फक्त चांगलं नाही तुला नाही हाडच नाही हो काही. माझ्या पोरीवर माझा विश्वास आहे चांगली आहे. ते विचारलेलं बरं बाबा नाही असं काय. हे बाय, हे असलं सांगून ते आम्ही लावून देऊ अहो पण ती साली आहे तुम्हालाच सांगाल ना काय असेल ते ते अगोदर. म्हणतात ना असं आली नाही किती आ- केली तर त्या अर्धी घरवाली घरवालीच राहते ती सगळं त्यांना सांगाल ना का दाजी असं असं आहे माझं मला लग्न करायचंय म्हणून. हा पण ती जर असं म्हटली तर मग याचा अर्थ काय. पुरी घरवाली व्हायचंय तसं मला. नको नको पुढे नको आवडी तुम्ही काय तो लागली विषय करा मला गाडीची चावी द्या मला पण जाऊ दे जराशी शॉपिंग करायची मला पण. हा ना हो बरं, आम्ही ऐका ते पोरग चांगलंय मी तुला बोललो ना मित्राचं भाऊ हो. त्याला देऊन टाका मस्त तहसील का घरात कामाला आहे ते क्लर्क आहे ठीक आहे टेन्शन नका घेऊ शेतीवाडी काही पाहू नका काय गं? पोरगं नीट निर्व्यसनी. बघू ना दाजी नाही तर मला खरंच सांगते मी. ए मम्मी तू पोटावर त्यांचं पोटावर जाऊन तुमच्या घरी येऊन बघ जाईल. तिथं. हा नाही मी जाऊन पाहिल मी स्वतः आवडलं मला तर मी अश्विनीला घेऊन जाईल बाई तुला नाही नाही नाही, पटतंय आपण का सगळे तुला जाऊ. मी दाखवू. तुम्हाला गाडीत घेऊन जाईल सगळे जाऊ तेव्हा त्यांचे घरदार पाहून घ्या घरच्याशी बोला त्यांना तुमचे घरदार दाखवा बरं चालेल 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 ना बाई? म्हणजे माग चालेल पुढं टेन्शन नको. हा कसं आहे आता पाय तू ड्रेस घालती ते पाहुण्याला सगळं चालतं सगळं तसं तिला पण पाहिजे ना. हा. अगं सगळ्या चांगला प्रकारचे पोरं पहा राहते. हा पण तुला जो चांगलं पसंत पाहून पडलं त्याला आणा बघायचं. चांगलं पाहून आणा. अहो, तुम्ही घेऊन येता पण माझी मम्मी टेन्शन घेते ना. मम्मी काय माझ्या मम्मीला वाटतं आता तरी होईल मग तरी होईल. वय हा ना. झालं आता आता आणताना एकदम व्यवस्थितच घेऊन ये. व्यवस्थित आणा. हा व्यवस्थित आणा. फायनल करून टाका लई चिंगड्या नका चापू बरं, लई चिंगड्या बरं, चापल्या ना चालेल. नंतर तकलीफ होती वय वाढून बरोबर जातं पुढे. नाही नाही पोरगा चांगला कर्तृत्वान पाहिजे तेवढा आणा चांगला थोडस पाहू मग चांगलाच पोरगा आपण. आहे हा. काय तर तुम्ही बोला एकमेकाचा काय विचार असेल एकमेकाला बोला काही विचारायचं विचारून घ्या पसंत पडलं तरच पुढचं पाऊल बरं का तू नुसतं असं माल डोळ्यानं असं जरी केलं ना मी समजून जाईल पुढल्या नाही हो पसंत दादी तुम्ही बळच हो म्हणला होता मागच्या वेळेस म्हणे. नाही 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 तसं नाही बळजबरी कसं मी कशा तुझं आयुष्याचं नुकसान करू बाई आता तुम्ही एक काम करा ते तुमच्या मित्राला विचारून घ्या हा. आणि चांगलं काय मी तयार ते आहे. बोलणं करून घ्या. तयार आहे हा, तिला पण एकदा तो बरं दाखवून म्हणजे द्या. ना तू मला ना होऊन 2 वेळेस बोलला वो म्हणतो साली आहे हा. मा भावाला देऊन टाक त्याला लई पसंत पडेल मग त्याने त्यांना पुढच्या काय लग्नात पाहिलं तिला हा मग हा का? हरकत नाही तर मग मग देऊन काय टाका ना. हरकत आहे पहा मग
कसं आहे माहिती कसं तुम्हाला आता तुम्ही पाहणार म्हटलं मग आता चांगलंच पाहणार ना तिला चांगलं पाहू मग हे बघ आपलं पाहायचं का आम्ही शेवटी नसेल हा ते तर आहे शेवटी नशिबाच आहे करायचं नाही आता मी काय दगड मारते का तसं नाही म्हणत दगड नाही मारित तू मग मारू नको असं नाही माझ्या मोठ्या पोरीचा काही नाही, त्रास आहे का काहीच तुम्हाला complaint नाही, काय मग तसं नाही, ती पण लहानी पण पोरगी तशीच आहे पण थोडी लाडाची आहे. मम्मीने तिला तिचे लाड जास्त आहे, डोक्यावर बरोबर बसवलं. हा लाड असं करू ते माणसं लय भारी हा ना लय भारी बस आपल्याला माणसं चांगलं मम्मीने पाहिजे काय केलं माझ्या तिकडे लाड नाही केले पण इकडे सासरीवर भरपूर लाड होते ना माझ्यावाले त्याच्यामुळे तुझे कोणते लाड तुम्ही नाही काय केले म्हणणार? मला तिकडे त्रास भेटणार आहे का हो नाही नाही ती नवऱ्याची बी लाडकी आहे काय नाही तुझी बी लाड होतील टेन्शन नको घेऊ मन साफ पाहिजे फक्त माणसाचं बरोबर नाही असंच पाहिजे फक्त मुलगा चांगला पाहिजे लक्षात ठेवा बरं का तुम्ही सगळ्या अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ना, थोडी कमी करा ठीक आहे ना मुलामुलींचे लग्न होतील अपेक्षा थोडी कमी करा ठीक आहे चालेल मुलगा जर चांगला असेल तर मग काही हरकत नाही अपेक्षा कमी करा होऊन जाईल चालेल जेव्हा आपल्या जुळाजुळ करायची आहे कुठं तरी 2ची 4 होऊ द्या 4चे बरोबर वाटेल पुढे काय करायचं ते. चालेल ना मुलगा मुलीचा जर संसार चांगला झाला ना आपल्याला काही नको फक्त त्यांनी संसार सुखाचा करावा आणि काय माहिती का मामी जास्त वय जर वाढलं ना पुरीचं स्थळ येते नाही तेही बरोबर आहे तेही बरोबर ती आहे मुलगी किती चांगली असते मुलीत काही दोष नसू द्या बरोबर. लोक विचार करते बरोबर त्याच्यामुळे लय वेळेस मुलाचे मुलीचे दोघांचे वय वाढतात नंतर उशिरा लग्न करून मग सगळ्याच तू चांगला आहे दाजी. तू चांगला आहे मम्मी सांग हे दाजी काही पण बोलताय नाही आता मग थोडा सांगायला नको का हो ना. म्हणजे पटकन सालीनं लवकर लग्न करा असं माझं म्हणणं आहे. हा बर माझे कपडे जुने झाले हा नवे कपडे येतील तुम्हाला आहे ना. नवीन ड्रेस घेता तरी म्हणते का जुने कपडे झाले काय लग्नामध्ये नाही पण ते कपडे दाजी कुठं सेटिंग सासरवाडीचे ड्रेस चांगले राहतात ना ग अशी काय करते दाजींना काही कामच नाहीये देऊ का आपल्याकडेच आहे ना हा मग चांगलाच रेमंडचाच घेऊ ना हा तुला काय वस्तू लागते मला पहिले सांगून दे मी चांगली मोठी वस्तू घेणार आहे मी चांगली मोठी वस्तू घेणार हा तेच मग गाडी सोडून दुसरं काही पण मला मा- हा गाडी सोडून दुसरं काही बस, पण हा. मा- बरोबर लाडकी दाजी घेऊ दे मला नाही गाडी देतील ना स्कूटी घेऊन टाकू इलेक्ट्रिक हा स्कूटी द्या घेऊन चालेल बरं तुम्ही एक काम करून चावी द्या ना मला चावी घरात ठेवलं ना बरं आता तुम्ही हा, हे मग करा चावी तुमच्या खिशात असून तुम्ही म्हणता का नाही? बरं आता आम्ही पण निघतो मग अगं हा, मग कुठे चावी चालले घे ना हा मी मार्केटला चाललोय जरा खाऊ ना आता आपण हा, आता ते नाही स्वयंपाक आहे ना काय होत नाही चल स्वयंपाकाला आता आम्ही स्वयंपाक करायला नंतर येऊ आता आम्हाला मार्केटला जायचंय लवकर ये. तेवढं पहा चांगलं पोरग बिरग पहा तेवढं आणि आणा